आजचे प्रमुख वक्ते ज्यांचे अत्यंत पॉवरफुल भाषण आपण सगळ्यांनी ऐकले ते अहिल्यानगरवरून आलेले श्री गणेशजी शिंदे, मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका श्रीमती सिद्धी शिलिमकर, श्री साई थोपटे, मनीषा चोरबोलेजी, बाला ओसवाल, रूपाली धावड़े, श्री प्रवीण चोरबोलेजी, राजाभाऊ कदम, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि आज विशेष करून या कार्यक्रमास या भागात उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, सर्व पत्रकार बंधू, खऱ्या अर्थाने आम्ही पुणे शहर पोलीस दलांच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण आज या कार्यक्रमास इथे उपस्थित राहिलेली आहे. आणि या मुद्द्यावर जाण्याचे पूर्वी मी आमचे जे अधिकारी जे कर्मचाऱ्यांचे सत्कार झाला, वाहतुकीचे श्री तानाजी राऊत आणि दिलीप घाटगे, जे बेशुद्ध व्यक्तीला तात्काळ तिथे पोहोचून दवाखान्यात घेऊन गेले आणि त्यांना त्यांची इमिजिएटली ट्रीटमेंट होऊ शकला. तसेच आमचे वारजे पोलीस स्टेशनचे अमित शेलार आणि निखिल तांगडे ज्यांनी फायरिंग होत असताना लगेच तिथे पेट्रोलिंगवर असताना हस्तक्षेप करून एक आरोपीला पकडला, इतर पडून गेले आणि ते फायरिंगचे दरम्यान मध्ये ते इंजर्डला जान वाचवता आला, ते मर्डरचे प्रकार घडला नाही, त्यांचे अभिनंदन. चंदननगरचे आमचे कर्मचारी तलवारे आणि सतीश ज्यांनी आत्महत्या केलेले प्रयत्न केलेले व्यक्ती यांचे जीवितास वाचवला, त्यांना सगळ्यांना 25,000 ईचला रोख रक्कम आणि सत्कार करण्यात आलेली आहे. अशा सर्व आमचे कर्मचारी जे आज आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आमचे वतीने, आपले सर्वांचे वतीने. आणि हे आम्ही आपल्याला सर्व पुणेकरांना आश्वासन देऊ इच्छितो की हे आमचे पुणे शहर पोलीस दल आहे. लोकांची अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी आणि लोकांचे जे अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी आमचे पुणे शहर पोलीस दलाचे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी कमिटेड आहे, कटिबद्ध आहे. आणि हे आम्ही पुणेकरांना सुरुवातीला आश्वासन देतो की जे काही अडचण असतील, जे काही विषय असतील त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न पुणे शहर पोलीस दल मनापासून आणि पूर्ण प्रोफेशनलिझमनी करत आहे. मी परत आपले सर्वांच्या वतीने आमचे सर्व ते कर्मचाऱ्यांचे आणि त्यांचे सुपरवायझरी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. मी आमचे डीसीपी श्री मिलिंद मोहिते साहेबांचे अभिनंदन करतो की त्यांनी हे ड्रगमुक्त प्रभाग, ड्रगमुक्त पुणे हे अभियानचे अत्यंत मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केली आणि त्यांनी मनापासून मेहनत करून ही सर्व कार्यक्रम आयोजित केलेली आहे. त्यांनी जे व्हिडिओ क्लिप त्यांनी तयार केले, त्याचे स्क्रिप्ट असो, त्याचे व्हिडिओ फुटेज असतील आणि त्यामध्ये त्यांचे स्वतःचे भाषण असतील, किती कमिटमेंटनी किती मेहनतीने त्यांनी सर्व कार्यक्रमचे आयोजन केलेले आहे आपल्याला दिसत असतील. आमचे सगळ्यांचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. श्री श्रीनाथ भिमालेजी आणि त्यांचे प्रभागाचे नगरसेवक यांचे अभिनंदन, कारण ज्यावेळी हे इलेक्शन कॉर्पोरेशनचे झाला त्यावेळी आम्ही विचार करत होतो की ते मधला काळात ज्या 3, 4, 5 वर्ष ज्यावेळी इलेक्टेड बॉडी नव्हती तर आमचे एक मानसिकता होती, मला असा वाटत होता की आमचे जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे, एक पोलीस आणि जनताचे मधला एक ब्रिज आहे, ते एक आमची संवाद, आम नागरिकांचे संवादचे एक साधन हे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असायचे आणि मधला काळात ते राहिले नाही, म्हणून ते एक